सरडे, ओम शांती, आनंदी अंगण, काळेनगर, पाईपलाईन रोड इथे या ट्रॅकवरती जे आम्ही ॲक्टिव्हिटी घेतली आहे ती अप्रतिम आहे. मानवता हॉस्पिटलकडनं जी टीम आली होती ती अप्रतिम आहे. त्यांनी काय आपल्या मोबाईलमध्ये, आपल्याकडे सतत तो मोबाईल असतो, काय त्या मोबाईलमध्ये ठेवायचं आणि काय नाही ठेवायचं हे त्यांनी सांगितलेलं आम्हाला. आणि प्रत्यक्षात त्यांनी ऐन वेळेत काय करायला पाहिजे हे अप्रतिम सांगितलेलं आहे. आणि वॉकेथॉन घेतलेलं आहे. खूप छान. सो पूर्ण टीमचं, मानवता हॉस्पिटलवाल्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आमचा जो योगा ग्रुप आहे ओम शांतीचा, त्या संपूर्ण 100-150 आमचे मेंबर आहेत आणि इतरही ट्रॅकवर येणारे असंख्य असे जवळजवळ 300-400 लोकांचा या ठिकाणी वॉकेथॉनचा कार्यक्रम किम्स मानवता हॉस्पिटलच्या माध्यमातून आज जो वर्ल्ड इमर्जन्सीमध्ये ज्या काही सुविधा नागरिकांना माहीत नाही आहेत किंवा त्याबद्दल अज्ञान आहे, मग त्यामध्ये CPR देणं असेल, त्यानंतर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल, सर्वसामान्य माणसाला माहीत नसता ही सगळी माहिती या ठिकाणी डॉक्टर कांबळे यांनी दिली. त्यानंतर ज्या डॉक्टर गुजराती होत्या त्यांनी ओबेस आणि डायबिटीज याबद्दल, मग बेरियाट्रिक सर्जरी वगैरे काय असेल त्याबद्दल अतिशय चांगली माहिती दिली. त्यामुळे नागरिकांचं फार मोठं ज्ञानामध्ये या ठिकाणी भर पडलेली आहे. किम्स मानवता हॉस्पिटल यांनी खूपच सुंदर कार्यक्रम झाला. आज अत्यंत म्हणजे जे महत्त्वाचं आपण समजलं जातो, माणसाचा श्वास. जर श्वास रोखला गेला तर अचानक आपल्याला माहिती आहे माणूस संपला. प्रत्येक वेळेस आपल्याला लगेच डॉक्टर उपलब्ध होईल असं होत नाही. त्यासाठी आपल्याला तत्पर असणं गरजेचं असतं. ते कशी तत्परता दाखवायची ही मानवता हेल्थ सेंटरद्वारे आम्हाला इमर्जन्सी कशी आपल्याला एखाद्या पेशंटला देता आली पाहिजे ही इतकी सुंदर माहिती दिली. इमर्जन्सी मेडिकल डे आज साजरा झाला आणि हा कार्यक्रम मानवता हॉस्पिटल यांनी आयोजन केलेला होता. त्यामध्ये त्यांनी वॉकिंग, सर्व आमचे जे योगाचे मेंबर्स आहेत ते सर्व त्यांनी या ठिकाणी पूर्ण वॉक घेतला. त्याच्यानंतर जे प्राथमिक उपचार करायचे, CPR कसा द्यायचा याच्याबद्दल त्यांनी या ठिकाणी खूप विस्तृत असं माहिती आम्हाला दिली. आणि यापुढे असाच कार्यक्रम त्यांनी घेत राहावा